CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथे पौष रविवार यात्रेला सुरुवात झाली असून आज यात्रेचा दुसरा हप्ता होता। यावर्षी पौष महिन्यात 5 रविवार येत असल्याने 21 डिसेंबर रोजी सुरुवात झालेली यात्रा 28 डिसेंबर, 4 जानेवारी, 11 जानेवारी आणि 18 जानेवारी 2026 रोजी सुपो महाराज यांची यात्रा 5 हप्ते भरणार आहे। त्यानिमित्त लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेणार आहेत। यात्रेत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असून आकाशी पाळणे, लहान मुलांचे खेळ, विविध प्रकारची खेळणी, दराबा आणि प्रसिद्ध असलेल्या डाळ्या रेवड्यांची दुकाने यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात। या यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी जळगाव जामोद ST आगाराकडून दर रविवारी जादा बसेस सोडण्यात येतात। तर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। ही यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील नवयुवक तथा श्री सुपो संस्थानाचे विश्वस्त कर्मचारी, स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करतात, अशी माहिती संस्थानाचे अध्यक्ष अरुण वसंतराव देवकर यांनी बोलताना दिली। पंचक्रोशीतील भाविकांसह विदर्भ आणि महाराष्ट्रभरातील अनेक भाविक श्री सुपोजी महाराजांच्या दर्शनाला पळशी सुपो येथे मोठ्या श्रद्धेने दाखल होतात। येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता मंदिर प्रशासनाकडून महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था केली जाते। दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांसह जळगाव जामोद तालुका व परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने पायदळ वारी करून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात, अशी माहिती संस्थानाकडून देण्यात आली। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।